रेल्वे ग्रुप डी ची जी जाहिरात पडली आहे त्याची शारीरिक क्षमता चाचणीवरती बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडासा डाऊट आहे. सर हाईट लागते का किंवा अवघड असतं का? तुम्हाला मी सांगेन महाराष्ट्रातल्या पोरांसाठी ना रेल्वे ग्रुप डीचं फिजिकल म्हणजे अतिशय पानसट फिजिकल असतं. काय फिजिकलला एकदा व्यवस्थित बघून घ्या. पुरुष उमेदवार असेल, हाईट तर लागत नाही त्यामुळे हाईटचं डोक्यातून काढून टाका. पुरुष उमेदवार असेल तर 35 किलो वजन घ्यायचंय आणि 100 मीटर तुम्हाला 2 मिनिटात जायचंय. आता आपल्या घरामध्ये ना आपली आई आपल्याला याच्यापेक्षा जास्त दळण देते. जे दळण आपण 100 मीटर नाही 1-1 किलोमीटर गिरणीवरून दळून आणायचं पहिले. ओके त्यामुळे हे फिजिकल काही अवघड नाहीये. दुसरं फिजिकल आहे तुमच्यासाठी 1000 मीटर 4 मिनिट 15 सेकंदात येणं. 1 किलोमीटर थोडक्यात 1 किलोमीटर पळायचं तुम्हाला 4 मिनिट तुम्हाला टाइम आहे. तर इथं हे पण फिजिकल आपल्यासाठी अवघड नाहीये. तुम्ही थोडंसं व्यवस्थित तयारी केलं तर हे तुम्हाला सोपं जाईल. ओके महिला उमेदवारासाठी पण हाईट काही गरजेचं नाहीये. 20 किलो तुम्हाला उचलायचं आहे आणि 100 मीटर जायचंय 2 मिनिटामध्ये. ओके 100 मीटर म्हणजे काही जास्त लांब नाहीये. हुसेन बोल्ट 9 सेकंद 9.1 काय त्याचा हे आहे. ओके 9.71चा त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. तर आपल्याला 2 मिनिट म्हणजे 120 सेकंद दिलेले आहेत आणि 1000 मीटर जायचं तुम्हाला 5 मिनिट 40 सेकंदामध्ये. त्यामुळं सोपं फिजिकल आहे. फिजिकलचा लोड घेऊ नका. मराठी पोरांना सांगणार पेपर मराठीत होतात त्यामुळे व्यवस्थित तयारी करा. या पेपरला इंग्लिश पण नसतं त्यामुळे छान पद्धतीने अभ्यास करायला विसरायचं नाही. थँक्यू.